हॅलो अँड वेलकम टू संगम. आपण याआधी तलाठीचा सिलेबस बघितलेला आहे. परीक्षा 2 गटांमध्ये होणार आहे हे पण आपण तुमच्यापर्यंत कन्वे केलेलं आहे. पण आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आयोग 1 ऑगस्टला काल आपल्यासमोर परीक्षा तलाठीची कशी होणार आहे याचं प्रसिद्धीपत्रक घेऊन आलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका आणि लगेच तयारीला लागा, कारण की ही फर्स्ट टाईम म्हणजे लास्ट टाईम आहे तुमच्याकडे की CBT परीक्षा होणार नाही. 2027 पासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे CBT परीक्षा होणार आहे. ऑफलाईन परीक्षा आहे. नीट तयारीला लागा आणि अभ्यास चांगला करा. त्याआधी तुम्हाला सांगते, आपली ही तलाठी स्पेशल बॅच आहे. मग फक्त तलाठी नाही, MPSC गट क सगळ्या परीक्षा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. ही बॅच आपली ऑलरेडी सुरू झालेली आहे. फक्त आणि फक्त 2000 रुपयांमध्ये बॅच आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक देते. लगेच ॲप इन्स्टॉल करा आणि तयारीला लागा. बॅच ऑलरेडी सुरू झाली आहे. माझे विज्ञानाचे 3 लेक्चर झालेत, इतिहासाचे 3 लेक्चर झालेत, राज्यशास्त्र चालू आहे. लवकर तयारीला लागा. आता हे बघा, हे प्रसिद्धीपत्रक आहे. 1 ऑगस्टला आपल्याला आयोगाने दिलं. या सगळ्या गोष्टी आपल्या कामाच्या नाही आहे. जे कामाचं आहे ते तुम्हाला लगेच सांगते मी. हे बघा, इथे यांनी ह्या सगळ्या ज्या परीक्षा आहेत आपल्या, जे सगळे संवर्ग आहे, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक, हे सगळे फॉर्म जे तुम्ही भरलेले आहेत, सगळे फॉर्म म्हणजे एका फॉर्ममध्ये या सगळ्या गोष्टी ज्या ज्याला तुम्ही एलिजिबल होते ते आपण भरून झालेलं आहे. आता यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या संवर्गांची पूर्व परीक्षा जी आहे ती एकच होणार आहे आणि जो निकाल आहे तो पण एकच लागणार आहे. ओके, इथपर्यंत ठीक आहे. एवढं तुम्हाला कळालं असेल. हे सगळे 10ही संवर्ग आणि यांची संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. सर्व संवर्गांकरिता एकच पूर्व परीक्षा होणार. मग त्यानंतर मुख्य परीक्षेचं थोडंसं स्वरूप बदललं आहे. सहाय्यक मोटार वाहन आणि निरीक्षक गट क व सहाय्यक मत्स्य व्यवस्था, ह्या एवढ्या ज्या 3 जागा आहेत याच्यासाठी गट क म्हणजे एवढ्या संवर्ग वगळून उर्वरित सर्व संवर्गांकरिता एकच मुख्य परीक्षा होणार. म्हणजे काय, समजा तुम्ही क्लर्कसाठी फॉर्म भरलेला आहे, त्यानंतर तलाठीसाठी भरलेला आहे, किंवा कर सहाय्यक टॅक्स असिस्टंटसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तर या सगळ्यांचा पूर्वचा जो निकाल आहे या सगळ्यांचा तो तर एकच लागणार आहे. पण जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा देणार आहात तेव्हा आपली जी 400 मार्कांची परीक्षा आहे, ठीक आहे, पूर्वमध्ये तुम्हाला काहीच या संवर्गातील कोणताच प्रेफरन्स सिलेक्ट करायचा नाही आहे. पण जेव्हा तुम्ही मुख्यला जाल तेव्हा तुम्हाला याच्यातले जे संवर्ग आहे त्याचा प्रेफरन्स सिलेक्ट करायचा आहे. समजा माझ्या एखादा विद्यार्थी आहे, त्यांनी तलाठी 1 नंबरवरती चूज केलेला आहे, कर सहाय्यक 2 नंबरवरती चूज केलं आहे आणि उद्योग निरीक्षक 3 नंबरवर केलं आहे, हे 4 वर केलं आहे, हे 5 वर केलं आहे, लेट्स से सांगते हे 6 वर केलेलं आहे, ठीक आहे, आणि हे 7 वर केलं आहे. मग आता 400 मार्कांपैकी समजा एखाद्या विद्यार्थ्याला 315 मार्क्स मिळाले. ओके, 315 मिळालेले आहे. मग या सगळ्या संवर्गांचा कट ऑफ जो आहे तो मुख्यमध्ये सांगते मी, मुख्यमध्ये वेगवेगळा लागणार आहे. समजा तलाठीचा जो कट ऑफ आहे तो 320 लागला आहे. मग हा जो XYZ विद्यार्थी आहे तो तलाठीसाठी आता सिलेक्ट होणार नाही. मग समजा कर सहाय्यकचा जो कट ऑफ आहे तो 318 लागलेला आहे. पुन्हा याचा सेकंड प्रेफरन्स होता टॅक्स असिस्टंट, पण हा सिलेक्ट होणार नाही. उद्योग निरीक्षकचा 315 लागलेला आहे, जो की याचा थर्ड प्रेफरन्स आहे, तर हा विद्यार्थी 315 वरती उद्योग निरीक्षकला सिलेक्ट होणार आहे. मग त्यानंतर याचा निकाल समजा 314 लागलेला असेल आणि याचा चौथा प्रेफरन्स आहे हा, तर दुय्यम निरीक्षक या पदासाठी आयोग त्याच्याकडे बघणारच नाही. ठीक आहे, आणि जर त्याला 320 मार्क्स असते तर तो तलाठी झाला असता. उरलेल्या कोणत्याच पदासाठी आयोगाने त्याला गृहीत धरलं नसतं. दिस इज वॉट हे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते आपल्याला सांगत आहे. पूर्व परीक्षा सगळ्या 10ही संवर्गांची एकत्र होणार आहे. कट ऑफचं काही घेणं देणं नाही आहे. कट ऑफ एकच लागून जाईल आणि मुख्यसाठी तुम्ही क्वालिफाय व्हाल. मुख्यमध्ये गेल्यावरती तुम्हाला प्रेफरन्स सिलेक्ट करायचा आहे की मला 1 नंबरवर कोणती चॉईस आहे, 2 नंबरवर कोणती आहे, 3 वर कोणती आहे. या प्रत्येका 8 संवर्गांचा वेगवेगळा मुख्यमध्ये कट ऑफ लागणार आहे. तुम्ही ज्या कट ऑफमध्ये बसले आहात तुम्हाला ती पोस्ट मिळणार आहे. मग उरलेल्या या 3 परीक्षांचं काय, याची परीक्षा जी आहे, या परीक्षा ज्या आहेत त्या वेगळ्या मुख्य परीक्षा होणार आहेत. ठीक आहे, पुढे हे
महाराष्ट्र गटक सेवा परीक्षेसंदर्भात होणाऱ्या सुधारणांबाबत आयोगाच्या संकेतस्थळावरती हे प्रसिद्धीपत्रक पण आहे आणि उमेदवारांनी अजून काही अपडेट्स असतील तर वेळी तिथे जाऊन बघावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला आत्तापर्यंत परीक्षा पद्धती कळाली असेल, तुम्ही फॉर्म भरला असेल. आता 2 विद्यार्थी आहेत तुमच्यासाठी सांगते, ज्यांनी ऑलरेडी तलाठी आणि ह्या सगळ्या परीक्षा त्याच्यामध्ये यायच्या आधी फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला काही पुन्हा फॉर्म भरायचा नाही. मी ऑलरेडी पण सांगितलं आहे, फक्त तुम्हाला व्ह्यू ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. व्ह्यू केलं की त्या जागा ऑलरेडी तुमच्या आलेल्या आहेत. आज 2 तारीख आहे, 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नाही आहे, तुम्ही आता फॉर्म भरू शकता. लवकरात लवकर फॉर्म भरा. प्रेफरन्स कोणतेच सिलेक्ट नाही करायचं आहे, फक्त आणि फक्त प्रोफाईल क्रिएट ऑलरेडी झाली असेल तर फॉर्म भरायचा आहे. पैसे जे शुल्क आहे तो पे करायचा आहे आणि लगेच आपली जी बॅच आहे, मी तुम्हाला पुन्हा सांगते, मुद्दामून कमी फीस ठेवलेली आहे. अतिशय जास्त म्हणजे UPSCचे आम्ही UPSCच्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. UPSCचे तज्ज्ञ शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. MPSC शिकवणं मग एकदम सोपी गोष्ट आहे. त्यामुळे सांगते, लवकरात लवकर तयारीला लागा. अजून काही डाऊट्स असतील तर कॉमेंटमध्ये सांगा. आपल्या इंस्टाग्राम चॅनलला पण फॉलो करा. तिथे मी महिलांसाठी प्रत्येक फिमेल कॅन्डिडेटनी ओपनमध्ये असेल तरी कसं फिमेल कॅटेगरीमधनं ती कॉम्पीट करू शकते सांगितलेलं आहे. रिझर्वेशन कॅटेगरीमधल्या फिमेल कसं आरक्षण मिळवू शकतात आणि जर तुम्ही विवाहित असाल, तुमचं नाव चेंज झालं असेल तर तुम्हाला काय काय प्रोव्हिजन आहेत सगळं एकदम सुटसुटीत शब्दात सांगितलेलं आहे. इंस्टाग्रामची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. लवकरात लवकर तयारीला लागा. सिरियस व्हा. थोडंसं या परीक्षेला सिरियसली घ्या. 3च महिने आहे आता, तर पूर्ण 3 महिनेही नाही आहे आपल्या हातामध्ये. ऑक्टोबरचे 5 दिवस नाही आणि ऑगस्टचे 2 दिवस गेलेले आहेत. लवकर लागा तयारीला. हातातली परीक्षा आहे. 1 महिना गेल्यानंतर मी म्हणेल आता वेळ निघून गेलेली आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच.